आताची मोठी बातमी आहे। अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांविरोधात आता गुन्हा दाखल झालेला आहे। घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यात कोसळलेलं होर्डिंग हे अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या होर्डिंग खाली अडकलेल्या 35 जणांना बाहेर काढण्यात यश आले। जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। अजूनही काही जण होर्डिंग खाली अडकल्याची भीती व्यक्त होते। मात्र 120 फुटाचं जीव घेणं होर्डिंग अनधिकृतपणे लावलंच कसं जातं असा सवाल आता मुंबईकर विचारतात। त्यामुळे आता संपूर्ण मुंबईत अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आलाय। दरम्यान या दुर्घटनेनंतर आता गुन्हा दाखल झालेला आहे। असे अनधिकृत होर्डिंग्स मुंबईमध्ये किती आहेत याचा देखील आता चौकशी होणार आहे। होर्डिंग खाली जखमी झालेले आता राजावाडी रुग्णालयात उपचार घेत आहेत। होर्डिंग खाली अजून काही जण अडकल्याची भीती देखील व्यक्त होते। बघा, मुंबईतील आताची सर्वात मोठी बातमी आहे। घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यात कोसळलेलं होर्डिंग अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। या होर्डिंग खाली अडकलेल्या 35 जणांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। जखमींवर आता राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अजूनही काही जण होर्डिंग खाली अडकल्याची भीती व्यक्त होते। मात्र 120 फुटांचं जीव घेणं होर्डिंग अनधिकृतपणे लावलंच कसं जातं असा संतप्त सवाल आता मुंबईकर विचारतायत। त्यामुळे आता संपूर्ण मुंबईत अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे। घाटकोपरच्या घटनेनंतर आता मुंबई महानगरपालिका प्रशासनाला जाग आली असेल। आता अशा किती अनधिकृत होर्डिंग्स मुंबईत ठिकठिकाणी आहेत याची चौकशी देखील होईल। मात्र मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त आहे का असा संतप्त सवाल आता मुंबईकर विचारतात। या घटनेनंतर आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि धक्कादायक बातमी म्हणजे हे पेट्रोल पंपाच्या इथे असलेल्या घाटकोपरमधील हे होर्डिंग्स हे अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली।